काय प्रार्थना करताय हो एवढी? अगं आणखी वेगळी काय करणार, घरात सुख समृद्धी आणि शांती नांदू दे. हो बाई, दुसरं आणि काय हवं असतं आपल्याला? हो ना, पण ना मी थोडं वेगळं मागितलंय तुळशी आईकडे. अय्या, काय? अगं ते परदेशीची चकल्यांची मागणी पूर्ण झाल्यावर तो उरलेले पैसे आणून देईल ना. हो. त्याच्यात मी कानातलं करायचं म्हणते. अय्या, काय सांगता, मस्तच. पण खरंच आपल्या निर्यातीचा व्यवसाय वाढला ना की मग आपल्याला खूप पैसे मिळतील नाही? हो वहिनी, अगदी लाखोंमध्ये. मग आई, मला पण 4 बांगड्या करून घ्यायच्या आहेत. त्या सिन्नरकरकडे बघितल्यापासून ना माझ्या अगदी नजरेत भरल्यात त्या. अगं घे घे, करून घे, आपली आपण हौस मौस करायची. आई, मी पण मंगळसूत्र करून घेऊ का? हे जरा लहानच आहे नाही? हो हो, घे करून. अगदी भाऊजींच्या उंचीचं करून घे. तर काय, चांगलं लांब सडक कर. आई, मग तुम्ही कुड्या करता का कानातल्या? अगं कुड्या कोण घालतं हल्ली? मी काहीतरी वेगळ्या पद्धतीचं करायचं म्हणतेय. हो करा ना, त्याच्याकडे खूप वेगवेगळ्या प्रकारचे कानातले आहेत. हो. मी ना लोमतं कानातलं करायचं म्हणते यावेळी. काय सांगता आई? नाही पण तुम्हाला खूप छान दिसतील, करा. आता पैसे आले ना की आपण जाऊच त्या सिन्नरकरकडे. हो. पण आपण त्याला सांगू हा की गडनावळीवर सूट दे म्हणून. देईल ना आई, आपण आता एवढं सगळं करणार आहोत म्हटल्यावर देईलच ना सूट. हो. आणि सोन्याचा भाव काय ग हल्ली? 40 पेक्षा ना कमी झालाय आता. हो ना, बरं झालं बाई. अगं आणि 40 असला तरी आपल्याला परवडणारच आहे. करून घेऊ आपण छान दागिने. हो हो. आई, पण आप्पा? त्यांना काय सांगायचं ना ते मी बघते. तुम्हाला आणखी नाही काही करायचं असलं ना तरी करून घ्या बिनधास्त. नाही नाही नाही, सध्या तरी एवढंच. हो, पुढचं पुढे बघू. त्या चकल्याची मागणी नीट पार पडू दे म्हणजे झालं. बाई. नमस्कार. हो, बोलतेय. काय सांगताय? आणि मग आता पुढे? हो, बरं बरं, ठीक आहे, हरकत नाही. तुम्ही काळजी घ्या आणि काही मदत लागली ना तर नक्की सांगा आम्हाला. हो हो हो. हां हो. काय ग, काय झालं? आई, अहो आपल्या दुकानात काम करणाऱ्या त्या गीताताई आहेत ना, त्यांच्या मुलाला डेंग्यू झालाय. त्याला रुग्णालयात न्यावं लागणार आहे म्हणे. अगो बाई, ईश्वरा. गंभीर नाही ना काही? तसं गंभीर नाही, डॉक्टर म्हणालेत की होईल तो लवकर बरा. पण आता त्या गीताताई येणार नाहीयेत काही दिवस. घेऊ दे ग, सुट्टी घेऊ दे काही दिवस. एरवी बिचारी एकटीच राबत असते. चल कामाला लागू. हो जा. अगं मानसी, पण ते परदेशी साहेबांचा माल सगळा तयार आहे ना चकल्यांचा? अगं हो, ती गीताच करते ना सगळ्या चकल्या. हातखंड आहे तिचा. हो ना आई, तेच तर सांगते मी. त्या म्हणत होत्या की अजून 10 किलो चकल्या राहिल्या आहेत. अय्या, हो बाई, मग आता काय करायचं? त्या परदेशीना लगेच हव्यात ना चकल्या पाठवण्यासाठी. हो, आणि कमी चकल्या पाठवल्या तर परदेशी साहेब रागवतील आणि चिडून सगळे रद्द करतील. हो, आणि मग त्यांचा आपल्यावर विश्वासही राहणार नाही. मानसी, आपल्याकडून ते परत काहीच मागवणार नाहीत कधी. आणि मग आपला काही फायदाच होणार नाही. आणि मग जास्त पैसेही मिळणार नाही. मग काय उपयोग? अरे देवा, म्हणजे माझं नवीन मंगळसूत्र करायचं राहिलं. माझे कानातले पण रखडले बहुतेक. माझ्या बांगड्या सुद्धा नाही होणार म्हणजे. आई, आपल्या नशिबातच नव्हतं. आत्ताच ह्याला डेंग्यू व्हायचा होता. डास सगळीकडे असतात ना. आता डासांचं काय मध्येच? डेंग्यू डासांमुळेच होतो. हो का? बरं ते जाऊ दे. मानसी, हे बघ, त्या गीताला काही पैसे वगैरे लागले तर दे. हा हो हो हो. पण आपल्या नशिबात जास्तीचे दागिने नाहीत हेच खरं. स्वप्न बघायचीच नाहीत का कधी आपण? आप्पा, तुम्ही वा पुढे, मी जरा माझ्या घरी जाऊन येतो. हो चालेल. चल ग. आपा, मी दरवाजा लावून येते. हा, ये. साई साई साई,
लास्ट नाईट मी दिलेला ड्रेस तू घातला, मी दिलेले इयरिंग्स का नाही घातले? अरे ते कानातले त्या ड्रेसवर नाही चांगले दिसत. अच्छा, मॅच होत नाही म्हणते. फाईन, देन मॅच होतील असे इयरिंग्स गिफ्ट करतो मी तुला. पिढा झालायस का जरासा? जरासा नाही, बराचसा. काय? म्हणजे मी वेडा झालोय असं समज, अँड लेट मी बाय यू न्यू इयरिंग्स. जाऊ आपण शॉपिंगला एकदा. हे शक्यच नाही. असं कसं झालं? आता काय करायचं काय आपण? आपा, काय झालं आपा? काही टेन्शन आहे तुम्हाला? मी सांगते. अरे त्या चकल्या करणाऱ्या गीताताई आहेत ना, त्यांचा आत्ता दूरध्वनी आला होता. आता काय करायचं? नाही, डोंट वरी, काळजी करू नका, होईल ऑर्डर पूर्ण. ओके. अरे पण कशी करणार? पूर्णान्न दुकानाचं नाव आहे रे, ते असं धुळीला मिळायला नको. तसं काही होणार नाही अप्पा, रिलॅक्स. तुम्ही पॅनिक होऊ नका, उठा. या. अरे हळू बस. ओके, मला सांगा किती किलोची ऑर्डर आहे आणि किती बाकी आहे अजून? 300 किलोची मागणी होती. जवळपास झाल्याच आहेत सगळ्या, पण फक्त 10 किलो चकल्या राहिल्यात. ओके, सो 10 किलो चकल्या आपण घरी करू शकतो. घरी? हां, लास्ट टाइम आपण चिवड्याची ऑर्डर कंप्लीट केली होती, तशीही करू. अहो, दुकान नवीनच सुरू झालं होतं तेव्हा आपण इथेच सगळं करून पाठवत होतो. हो, मग आपण घरीच करू. हो. हा. आणि सगळ्यांनी मिळून केलं की होईल पटापट. हो हो. हे बघा, काहीही झालं तरी आपलं नाव खराब होता कामा नये. तेव्हा तुम्ही घरातल्या सगळ्या बायका पटापटा लगेच कामाला लागा आणि काम पूर्ण करून टाका. हो. एक मिनिट. फक्त बायका का? तुम्ही, मी, आपण सगळे मदत करूया. आफ्टर ऑल तुमच्या गुडविलचा प्रश्न आहे, राईट? अरे प्रश्नच नाही. माझं नाव टिकून राहावं यासाठी मी काहीही करायला तयार आहे. आज मी चकल्या पाडणार आहे. ग्रेट. अहो, तुम्ही खरंच चकल्या पाडणार? का नाही पाडू शकणार? अरे मोठमोठ्यांचा पाडाव केलाय मी. चकल्या असे सहज पाडू शकतो. मी आपलं सहज म्हणलं. ऑलराईट, लेट्स गेट गोइंग. देवकी, आधी काय करायचं सांग. सगळ्यात आधी भाजणी करायला लागेल. कल्पना, भाजणीचं सगळं सामान आहे ना घरात? हो आहे आई. हो, मग चला पटपट सगळं भाजायला घेऊया. हो चालेल. हो. हा, भाजल्यानंतर ते दळून आणावं लागेल. दळून अजून ग्राइंड करून. सो बाहेर जावं लागेल ना? हो. डोंट वरी, ते मी करून आणतो. हा, आम्ही आता तयारीला लागतो. तोपर्यंत तुम्ही तुमचं आवरून घ्या. हा, हो. चला ग. हो चला चला. चला, चला, चला भाजायला चला. पटकन. अहो, ओ, ते हळदीचं प्रमाण तुम्हाला माहितीये मला. नीट बस रे. सांभाळून जा. हा. हो हो अरे भाजणी सांडू नकोस रे बाबा. हो पा, डोंट वरी. आई घ्या. आलं घालून अगदी कडक केलाय, तुम्हाला आवडतो तसा. अगं, हवाच होता. त्या चकल्याच्या दडपणामुळे डोकं अगदी भणाणून गेलं होतं माझं. हो ना, मला तर काही सुचतच नव्हतं गीताताईंचा दूरध्वनी आल्यावर. पण नचिकेतला हे घरी चकल्या करण्याचं सुचलं म्हणून बरं. हं? हो बाई, माझं तर डोकंच चालत नाही अशा वेळी. पण त्याचं बरोबर चालतं. संकट आलं म्हणून हातपाय गाळून बसत नाही तो. हो, हे खरं आहे आई.
संकटाच्या वेळी बरोबर मदतीला धावून येतो नाही. हो. संकट मोचनच आहे आपल्या घरातला तो. काहीही असू द्या, त्याच्याकडे जायचं आणि लगेच तो त्याच्यावर उपाय शोधून काढतो. हो. अगदी गुणी आहे नाही मुलगा. हो ना, मलाही खूप आधार वाटतो त्याचा. आणि एवढं सगळं करून स्वतःकडे मोठेपणा घेत नाही कधी. अगदी साधा आणि निरागस आहे मुलगा. हो, मला ना त्याचा हाच गुण खूप आवडतो. ज्या घरचा जावई होईल ना ते घर नशीबवान. वहिनी, पण ते घर इथे नसेल काही. का? हो, असं काय करता? तो काय इथल्या मुलीशी लग्न करेल? त्याचं सासर तिकडे ऑस्ट्रेलियात. अगो बाई हो, बरोबर, विसरलेच मी. हो ना, बरेच दिवस झाले मलाही ती भेटली नाहीये. हो, नाही नाही, भेटूयात नक्की नक्की. हो हो, ऐक ना, मी नंतर करते तुला. हां. वा, छान हिमा मानव दिसतोयस तू. हेमा कोण? हिमा मानव, अरे तुमच्या इकडे असतात ना थंडीत ठिकठिकाणी. कोण? स्नोमॅन रे, स्नोमॅन सारखा दिसतोयस. स्नोमॅन? हे बघ, एवढं पीठ कधी लागलं केसामध्ये माझ्या? फक्त केसामध्ये नाही, आरशात बघ. अरे बापरे, एवढं पीठ लागलं कधी साई मला? मला सांग नचिकेत, तू काय गिरणीत लोळायला गेला होतास? तू असं पुसणार असशील तर रोज लोळेन मी. आगाऊ आहेस तू. जस्ट किडिंग, रिलॅक्स. ते काय ना, आमचे आप्पा सध्या तुझ्याशी खूप चांगलं वागतात, म्हणून तुझा आगाऊपणा सहन करते मी. पण काय उपयोग, फक्त आपाच प्रेमाने वागतात ना. अच्छा, मी आगाऊ म्हणाले ना तुला आता. हा. मी माझे शब्द परत घेते. हा. ओ, सो मी आगाऊ नाही असं बोलायचंय तुला? नाही नाही, अजिबात आगाऊ नाही आहेस तू. थँक्यू. खूप आगाऊ आहेस. मी आगाऊ आहे, पण तू रागावू नको माझ्यावर. अत्यंत वाईट होता नचिकेता. माझ्यासारखं ना? हो, तुझ्यासारखा खूप वाईट. हे पकड चल. हा, तू आम्ही- पकड, मी होते. हे बघ, अहो राहू द्या, तुम्हाला नाही जमणार. का? मला का नाही जमणार? अहो हात दुखायला लागतील. कशाला उगीच हट्ट करताय? वय झालं आता तुमचं. हे बघा, माझं वय काढायची काही गरज नाही. हा, हे बघा, रोज 100 जोर बैठका काढतो आणि 20 सूर्य नमस्कार. अहो ते काही असलं तरी असली कामं नाही झेपायची आता तुम्हाला. नाही असं कसं देवकी, जमणार नाही कसं? डोंट अंडर एस्टिमेट आप्पा. आता बघ ते वर्ल्ड रेकॉर्ड करतील बघ. बघा आप्पा तुम्ही, चला आपण मिळून करूया. आता बघाच तुम्ही. काय त्या रिक्षाच्या अपघातानं माझ्या हाताला दुखापत झाली ना, नाही तर या सगळ्यांना दाखवलं असतं. या सगळ्या 10 किलोच्या चकल्या मी एकट्यानं केल्या असत्या.
यात शंकाच नाही हा. वा, एकदम खुसखुशीत झाल्या चकल्या. हो, बरं झालं बाई, दडपणच आलं होतं ग मला. नाही ग आई, खूप छान झाल्यात. आपल्या दुकानातल्या चकल्या असतात तशी चव झाली की नाही? हो, अगदी तशीच आहे. पूर्णांना दुकानातल्या केतकरांच्या प्रसिद्ध चकल्या. बघू सई, टेस्टला बघू. इट्स अमेझिंग. सई, मला पण बघू ग जरा. द्या ना अब्बा. काय गे, अगे एकच चकली देतेस? चव बघण्याकरता एक चकली कशी पुरेल? 2 चकल्या दे. बरं. वा, काय खमंग चकली झालीये. शेवटी पूर्णान्नची चव आहे, त्याला तोडच नाही. घ्या ना अब्बा, आणखीन घ्या. या. अगं कल्पना एवढी तळतीये आणि तू वाटत का बसलीयस? इथेच संपतील अशाने. नाही देवकी, 10 किलो चकल्या अशा संपतील कशा? नाही, बोलू दे, त्यांना बोलू दे. अतिशयोक्ती करायची सवयच आहे ना. मग खात बसा. बरं. मग कमी पडल्या तर बोलायचं नाही हा. काय ग मानसी? हो, नाही तर काय. काय नाही संपत. खा खा नचिकेत, खा तू. हो का? मग आपण पण खाऊया. सई, बाळा ये ना जरा वेळ तू तळ. हात भरून आला ग माझा. वहिनी द्या ना, मी तळते. अगं असू दे, तिला कधी जमणार? तळू दे तिला. काकू, मी तळते. आणि जास्त लाल करू नकोस हा. नाही नाही. नीट सावकाश सावकाश. आई ग, छान जमते. नचिकेतला सुचलं म्हणून बरं झालं नाही, नाही तर ते परदेशी रागवले असते. डोंट वरी काकू, प्रत्येक प्रॉब्लेमचं एक सोल्युशन असतं. अगं अगं उडालं ना गरम काय? अगं बाई, चल आधी बाजू. अगं सई, बाई तुला सांगितलं. अगं आई, एवढं काही नाही, थोडस उडालं. थोडंसं कसं सई? तेल उडालंय. अजून जास्त भाजलं असतं तर? अरे यू नो द ऑइल इज हॉट. नमस्कार. नमस्कार, मी प्रताप परदेशी बोलतोय. मानसी मॅडम आहेत का? हो हो, बोला ना, मी मानसीच बोलतेय. नाही, मी हे कन्फर्म करण्यासाठी फोन केला होता. आता आमचा ट्रक माल घेऊन आता निघणारच आहे. आपला बाकीचा माल तयार आहे ना? हो हो हो, तयार आहे. 2 तासात सगळं तयार होईल. म्हणजे अजून तयार नाही आहे का? अहो नाही, तसं नाही, तयारच आहे म्हटलं ना. तुम्ही काही काळजी करू नका. नाही नाही, काही करून पाठवा मानसी मॅडम. काय आहे, उगीचच परदेशी एक्सपोर्टचं नाव खराब नको व्हायला. नाही, आम्ही चकल्या खोक्यात भरायलाच घेतल्या. तुम्ही काही काळजी करू नका. अगदी निश्चिंत राहा. बरं, ठीक आहे, मी ठेवतो फोन. नीट व्यवस्थित व्यवस्थित ठेव. चकल्या नाजूक असतात, त्या तुटता कामा नये. हो, रिलॅक्स. अलगद वरच्या वर ठेव. ऐका ना, परदेशींचा आत्ताच दूरध्वनी आला होता. ते म्हणत होते की ट्रक तिकडून निघतोय लगेच माल घेऊन. अगं बाई, लगेच? हो ना, ते आपलीच वाट बघतायत. मग हा माल पाठवायला एखादं वाहन आणायला हवं आपल्याला. हो, मी टॅक्सी किंवा टेम्पो बोलवू का? नाही नाही नाही, त्याच्यामध्ये खूप वेळ जाईल. हो हो, कारण हल्ली वाहतूक कोंडी खूप असते ना. या एक्झॅक्टली. अरे मग करायचं काय? नाही, माल तर वेळेत पोहोचायला हवा ना. हो, जे चकल्या रेडी आहेत
त्या गेल्यात ना गोडाऊन मध्ये? अरे हो, पण या 10 किलो चकल्या पण तिकडे पाठवायला पाहिजेत ना ट्रक निघायच्या आधी. नाही नाही, डोंट वरी. या 10 किलो चकल्या आपण 2 व्हीलर वरून घेऊन जाऊ. व्हॉट डू यू थिंक सई? एवढ्या सगळ्या? या डोंट वरी, सई जमेल. लोक ट्रॅफिक मध्ये ना 2 व्हीलर इज द बेस्ट ऑप्शन. वेळेवर पोहोचू आपण. अरे हे सगळे खोके तुम्ही दुचाकीवरनं कसे नेणार आहात? केवळ अशक्य आहे हे. हे मला नसतं सुचलं. धन्य आहेस तू. शेवटी मान्य केलं बाई. सई, सावकाश चालवा नाही तर पाडशील त्याला. हो बाई. नाही नाही, डोंट वरी काकू, सई नाही पाडणार मला. आय मीन सेफ हँड्स. हो हो, तरी हळूच चालव हं बाळा, उगाच घाई घाई नको. हो. हं. हो आई, नका काळजी करू. आप्पा येते. हा ये ये. हा सावकाश जा. अरे हळू हळू. या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी शिस्त आहे.